आपल्यासोबत भाजपचे नेते संजय केनेकर आहेत. सर, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आले, संभाजीनगरला एक मंत्रिपद भेटलं, अतुल सावे पुन्हा एकदा मंत्री झालेत, पुन्हा त्यांना दुग्ध विकास आणि ओबीसी खाते भेटलंय. कसं बघता याच्याकडे? खरं तर अतुलजी सावे यांनी हॅट्रिक केली. छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघामध्ये हॅट्रिक करून अतुलजी सावे आले. नुसते हॅट्रिक नाही केली, त्यांनी इथल्या निजामाला झोपून ते आले. जी निजामाची राजवट प्रस्थापित करण्याचा MIMने प्रयत्न केला होता तो हाणून पाडला. आणि म्हणूनच सावेंना खऱ्या अर्थानं पालकमंत्रीपद या छत्रपती संभाजीनगरचं मिळालं पाहिजे. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं इथला हिंदुत्वाचं ही जे रक्षण करणारे अतुलजी सावे आहेत, त्यामुळे त्यांना पालकमंत्रीपद द्यावं असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा दावा आहे. शिवसेनेने असा दावा केला, म्हणजे मंत्री संजय शिरसाट आहेत ते म्हटले की पालकमंत्री मीच असणार आहे आणि याच्यावर फक्त शिक्कामोर्तब व्हायचं आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या गुलाबी स्वप्नात आहे. मला त्यांना विरोध करायचा नाही आहे. परंतु या महाराष्ट्राने खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर जो भारतीय जनता पार्टीला विश्वास दर्शवला, हा विश्वास मुख्यमंत्रीच्या रूपाने या महाराष्ट्राला मिळाला. आणि निश्चितच मुख्यमंत्र्याच्या रूपाने जर महाराष्ट्राला विकासात्मक नेतृत्व मिळतं, तसंच छत्रपती संभाजीनगरला अतुलजी सावेंच्या रूपाने खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि विकासात्मक नेतृत्व मिळालेलं आहे. आणि त्यामुळं एक तिसरी वेळ जिंकून येणारं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं आहे. निश्चितपणे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल असा आमचा दावा आहे. नक्कीच भाजपचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचाच संभाजीनगरचा पालकमंत्री होईल असा त्यांचा दावा आहे. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.